आज आपण इथे पुण्याची प्रसिद्ध अशी मटकी भेळ बघतोय। एकदम झणझणीत आणि चमचमीत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडका आहे माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी पुण्याची प्रसिद्ध अशी मटकी भेळ घेऊन आलेली आहे। तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। आपण पुण्याची मटकी भेळ बघणार आहोत। त्यासाठी इथं मी मटकी घेतली आहे, जवळजवळ एक मोठी वाटी मी भिजत टाकली होती। हळद, मीठ आणि तेल लागणार आहे। तर चला, सगळ्यात अगोदर आपण ही मटकी घेतली आहे ना, ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपल्याला ती काय करायची, कढईमध्ये थोडीशी परतून घ्यायची। त्याच्यासाठी मी इथं एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि छान गरम होऊन द्यायचं आहे। बघू शकता, आता हे गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मटकी परतून घ्यायची। बघा, सगळ्यात अगोदर काय करायचं, तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। व्यवस्थित तेलावरती हळद मिक्स करून घेऊया। मीठ टाकून घेऊया मटकीला, जेवढं लागेल एवढं मीठ। आणि आता ही मटकी आपण स्वच्छ धुवून घेतली, मोड आलेली, ती आपल्याला टाकून घ्यायची। मटकी भेळ आहे त्यामुळे मटकीचा वापर भरपूर प्रमाणात होणार आहे ह्या भेळमध्ये। बघू शकता, अशा पद्धतीने मटकी आपल्याला, ही कच्ची मटकी आहे आणि अशा पद्धतीने तेलावर आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायची आणि 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून त्याला अशी शिजवून घ्यायची। थोडी अर्धवट कच्ची असते अशी ही मटकी फ्राय करून। बघू शकता, आता झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला तिला होऊन द्यायची। बघू शकता, इथं आपली मटकी झालेली आहे, भेळीसाठी लागणारी मटकी। बघू शकता, खूप जास्त शिजलेली नाही, खूप जास्त कच्ची नाही, अशाच पद्धतीने आपल्याला ती पाहिजे, कारण की ती असं तोंडाखाली, दाताखाली आली पाहिजे। तर त्याच्यामध्ये खरडा लागतो मिरचीचा। इथं 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात, तेल आणि मीठ। आता कढईमध्ये मी तेल टाकते आणि ज्या ह्या मिरच्या घेतल्यात 2 प्रकारच्या, एक तिखट आणि एक कमी तिखट। आता आपल्याला ह्या खरड्यासाठी त्या छान तेलावर चांगल्या परतून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे, म्हणजे ते छान शिजल्या जातील। बघू शकता, आता हलवून घेऊया आणि त्याच्यासाठी ना त्याच्यावर झाकण ठेवूया 1 ते 2 मिनटासाठी। ह्या मिरच्या म्हणजे त्याच्यामध्ये शिजल्या जातील व्यवस्थित मिठामुळं। आता हे आपलं झालेलं आहे बघा, हे थंड करून आपण टेचून घेऊया, खरडा तयार करून घेऊया। बघू शकता, इथं आपला खरडा तयार झालेला आहे, त्याला लागणारा। आता त्याला टॅमॅटो, कांदा आणि लिंबू, आता हे सगळं आपल्याला चिरून घ्यायचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपण कांदा चिरायला घेऊया। कांदा व्यवस्थित मी चिरून घेते इथं आणि एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण ही भेळ करतो का नाही, त्यावेळेस छान असा कांदा तो दाताखाली पण आला पाहिजेत, असा बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांदा। बघू शकता, मी इथं कांदा सोलून घेतला आहे, तर बारीक चिरून घेणार आहे चॉपिंगच्या साह्याने। बघा, आता इथं आपला कांदा होत आलेला आहे। आता कांदा झाल्यानंतर आपल्याला टॅमॅटोसुद्धा अशाच पद्धतीने चिरून घ्यायचं आहे। बघू शकता, इथं आपला कांदा चिरून झालेला आहे। आता टॅमॅटो चिरून घेऊया। आता टोमॅटो घेतलेला आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतले आणि ते सुद्धा आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे। बघू शकता, तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का, नक्की मला कमेंट करून सांगा, मला कळेल। आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा। बघा, आता टॅमॅटोसुद्धा आपलं इथं चिरून झालेला आहे। आता टॅमॅटो आणि कांदा इथं बारीक चिरून झालेला आहे। तर त्यासाठी लागणार, बघा इथं चिरमुरे घेतलेले आहेत मी, चांगले कडक चिरमुरे आहेत, कुरकुरीत। आता ती मटकी आपण जी गेलेली, पापडी, लाल तिखट, शेव, कोथिंबीर, फरसाण, कांदा, टॅमॅटो, खरडा, लिंबू आणि मसाला घेतलाय, जो मिसळ मसाला येतो तो। आता बघा, इथं मी जे चिरमुरे घेतलेत ते टाकणार आहे आणि फरसाण, तुम्हाला फरसाण किती पाहिजेत। आता ही तिखट शेव आहे, ती सुद्धा मी टाकून घेणार आहे। पापडी, ती सुद्धा टाकून घेणार आहे, त्याने खूप छान असं फ्लेवर येतो सर्व मिक्स असलं की। आणि ही मटकी आपण जी मगाशी तयार करून घेतली, खूप प्रमाणात मटकी टाकून घ्यायची। कांदासुद्धा भरपूर टाकून घ्यायचा आहे, वरणंसुद्धा आपल्याला टाकायचं आहे। आता टॅमॅटो, आता हे सर्व मिश्रण आहे ना आपल्याला मिक्स करायचं आहे। आता त्याच्यामध्ये हा मी मिसळ मसाला, मिसळ नाही, आपलं भेळ मसाला टाकलेला आहे आणि आपण जो खरडा तयार केला आहे तो टाकलेला आहे, कोथिंबीर थोडी। आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता। आणि आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे, एकदम चटपटीत, झणझणीत अशी त्याची टेस्ट तयार होती आणि खायला अप्रतिम लागती। तर तुम्ही नक्की करून बघा, खूप सुंदर बनती ही मटकी भेळ। आणि पुण्याची प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहीतच आहे, पुण्याला गेले की ही अशा पद्धतीनेच भेळ भेटती।
बघू शकता इथं आपली भेळ तयार झालेली आहे. खूप फास्ट हे फिरवावं लागतं, कारण की आपण सगळे जिन्नस टाकले त्याच्यानी काय होतं, भेळ मऊ पडायची शक्यता असते, त्यामुळे फास्ट हे करावं लागतं काम. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया भेळ, तयार झालेली भेळ. आता आपली इथं भेळ काढून झालेली आहे. आता त्याच्यावरनं आपल्याला गार्निशिंगसाठी सर्व थोडं थोडं टाकायचं आहे. मटकी भेळ आहे म्हटलं की मटकीसुद्धा आलीच. इथं मटकी मी भरपूर प्रमाणात टाकून घेते. आता त्याच्यावर कांदा टाकायचा आहे, टोमॅटो, आता ही तिखट शेव टाकूया, फरसाण थोडंसं, पापडी, ही पापडी टाकली, कोथिंबीर बघू शकता, एकदम यम्मी दिसतीये ना. तुम्ही पुण्याला गेल्यानंतर अशाच पद्धतीची भेळ भेटते. एवढंच की ते तुम्हाला साईडला खरडा देतात. घरी आल्यानंतर किंवा तिथं खाताना आपल्याला मिक्स करावा लागतो तो खरडा. बघू शकता इथं लिंबूची फोड आणि मिरची ठेवली आणि हा खरडा एका साईडला ठेवायचा. आहा, झणझणीत एक नंबर आपली इथं प्लेट तयार झाली. बघू शकता हा खरडा इथं ठेवायचा आहे. ह्या खरड्यामुळं त्या भेळीला खूप छान टेस्ट येते. बघा इथं एकदम आपली झणझणीत आणि चमचमीत अशी पुणेरी मटकी भेळ तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की मटकी भेळ करून बघा. ही मटकी भेळची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला कशा व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. मी दाखवलेल्या मटकी भेळची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.